अहो काय झालं, का थांबवताय तुम्ही? नाही म्हणजे तुम्हाला तुमची लाडकी सून राणी हरेल अशी भीती वाटते का? अहो मला कशाला भीती वाटेल? दोन्ही सुना महाडिकांच्याच आहेत. कोणी जिंकलं तरी आनंदच होणार आहे. पण हा पारंपरिक खेळ आहे ना, हा पारंपरिक पद्धतीनंच खेळला पाहिजे. त्याला हे असं स्पर्धेचं स्वरूप कशासाठी? अहो असं काय करताय? नाही कशाला म्हणताय? बघा बरं, बक्षिसाचं नाव ऐकलं सगळ्यांना कसा आनंद झालाय. आणि परंपरेबरोबर आमची थोडीशी मौज झाली तर काय हरकत आहे? ठीक आहे, सगळ्यांचीच इच्छा असेल तर माझं काहीच म्हणणं नाही. पण मला ती जर का राणी जिंकली तर तुम्ही तिचं मनापासून कौतुक करायचं. तशी वेळच येणार नाही. बरं चला सुरुवात करूयात खेळायला. चला आपण फुगडे खेळूया. राणी, कसलाही विचार न करता मनापासून प्रयत्न कर. जिंकणं हरणं महत्वाचं नाहीये. तुम्ही दोघी माडिकांच्या सुना आहात. पण तू मला ते दाखवून दे, तूच हुकुमाची राणी आहेस आणि तूही माडिकांची सून आहेस. मग दोघींनाही ऑल द बेस्ट. चला मुलींनो, पहिला खेळ फुगडीचा आहे. सुरू करूया. अगं थांब थांब, नवरा बायकोने फुगडी खेळायची असते. इंद्रा, विक्रांत या पुढं. दोघ जण आपल्या बायकांबरोबर फुगडी खेळा. विक्रांत, अरे बघतोस काय, ये की लवकर. इंद्रा, अरे तू पण ये. नाही नाही, मला काही इंटरेस्ट नाही हे सगळं करण्यात. इंटरेस्ट वगैरे खेळात नसतो, ते खेळावाच लागतो. चल उभा राहा बायको बरोबर. अगं असं काय बोलते, लाजत असेल तो. अरे इंद्रा ये पटकन, खेळ बायको बरोबर फुगडी. विक्रांत पण उभा राहिलाय बघ, ये पहिला. इंद्रा, बायकोला एकटं पाडणार आहेस का? अशाने हरेल ती. चल चल ये. अरे कुठे रोज फुगडी घालायची? ये चल. विक्रांत, राणीला आपण धक्का देऊयात, म्हणजे दोघंही पडतील आणि त्यांचा तमाशा होईल. सर, तुम्हाला नक्की जमल ना हे? नाही म्हणजे एवढं सोपं नसतं ते. हो का? चल ठीक आहे, आता तर बघूयाच कोणाला किती सोपं आणि कोणाला किती कठीण जातं ते.
अगो बाई, थोरली सून तर पडली लगेच. धाकटीने तिच्या नवऱ्याबरोबर कशी मस्त फुगडी घातलीये बघा. नाही नाही म्हणत ती इंद्रा चांगला खेळा की. चला आता पुढचा खेळ खेळूया. या पोरींनो, या सूप घ्या.